संकष्टी आहे, त्यानिमित्ताने मी माझ्या बागेतून मी आळूची पानं काढून आणलेली आहेत. हे बघा, खूप छान पानं आलेत. तर म्हणलं छोटी छोटी आहेत तर काढून घ्यावी, नंतर दुसरा भर येईल तो चांगला आहे. हे मी चिंचेचं कोळ केलं आहे. आलं, लसूण आणि मिरची व गूळ आहे. आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट करणार आहे. गूळ कोळमध्ये घालून घेणार आहे. ही जिरा पावडर आहे, ही सुंठ पावडर आणि बडीशेप पावडर आहे. हे ओवा आहे, हे तीळ आहे, हे घरातलं लाल तिखट आहे, मिरची पावडर आहे, हे घरातलं लाल तिखट आहे, हळद आहे, हिंग आहे आणि गरम मसाला आहे. चला तर मग, आणि मेन म्हणजे हे चण्याचं पीठ. आता मला हवं आहे तेवढं चण्याचं पीठ भाजून घेणार आहे. चला तर आपण ते करून घेऊ. जवळजवळ 1/2 किलो आहे हे चण्याचं पीठ. आणि आता मी त्यात तांदळाचं पीठ टाकत आहे. ग्रॅम होईल एवढं हे तांदळाचं पीठ आहे. त्यातलं थोडं नरम गरम होईल एवढं तीळ आणि हा ओवा थोडासा मॅश करून घेतला. हिंग, हळद, गरम मसाला, लाल तिखट, मिरची पावडर आहे आणि हे लाल तिखट चवीनुसार. हे बघा, संपूर्ण सगळं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. मिठापासून सगळं. आणि हे गूळ आणि चिंचेचा कोळ संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, पीठ मस्तपैकी असं चांगलं करून घेतलं आहे. आता सुरुवातीला मोठं पान घ्यायचं चांगलं, कारण माझ्या आळूला सुरुवातीची छोटी छोटी पानं आहेत ना, म्हणून मी 5 पानं लावून घेणार आहे. अशा प्रकारे लावून घ्यायचं. कवळी पानं आहेत छोटी, आळूवळू छान लागणार आहे, चव लागणार आहे खायला. तुम्ही करून बघा. हे बघा, ही 5 पानं लावून झाली. आणि अशी दोन्ही बाजूला या कडा जुळवून घ्यायच्या. इथेही पॅकिंग द्यायचं चण्याच्या पिठाचं, का ते ह्यातलं मटेरियल उकळताना सुटत नाही आणि वडीचे थंड झाल्यावर वडी छान चांगल्या प्रकारे आपल्याला काढता येते. पावसाची सुरुवात झालेली आहे. 2 दिवस चांगला पाऊस पडतोय. छोटी पानं आहेत त्यामुळे वडी छोटी लागते. ही बघा झाली काय. चला तर मग अशा प्रकारे आपण वड्या लावून घेऊ. ह्या बघा कशा मस्तपैकी शिजवल्या आहेत, मस्त शिजल्या आहेत. आता थोड्या अजून गार केल्या का त्याच्या कापा करायच्या आहेत. बघा मस्तपैकी अशा बारीक कापून घ्यायच्या. नवीन आहे. चला मग आपण तळून घेऊया. कशा मस्त तळून खाल्ल्या आहेत वड्या, किती कुरकुरीत झाल्या. येतोय ना छान आवाज. ह्या भरलेल्या मिरच्या आहेत, त्याबरोबर पापड तळलेले आहेत.